आज आपल्याला कल्पना आहे 2 दिवसीय काँग्रेसच्या बैठकीचं आयोजन झालेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची स्थिती कशी आहे, महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये कशा पद्धतीनं समोर जायचं, ही सगळी कार्यकर्त्यांची, जिल्हा स्तरावरच्या नेत्यांची, सगळ्यांची मतं जी आहे ती जाणून घेण्याचा ज्येष्ठ नेते प्रांताध्यक्षांसोबत प्रयत्न करत आहेत। आज पुन्हा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण राहिलेला या सगळ्या जिल्ह्यांच्या चर्चा सुरू आहे। आज आपल्यासोबत माननीय विधिमंडळ नेते माजी महसूल मंत्री सन्माननीय बाळासाहेब थोरात आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं। सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं 2 दिवसाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचा नमा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत, पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळाले। नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। 48 मतदारसंघाचा आढावा कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून घेण्यात येत आहे। अत्यंत उत्साहानं सर्व कार्यकर्ते राज्यातून येत असताना दिसत आहेत, आपली भूमिका मांडतायत। माननीय प्रांताध्यक्ष आणि आमचे सर्व ज्येष्ठ जे नेतृत्व आहेत ते त्यांच्याबरोबर संवाद साधत आहेत। आज बैठक सुरू करत असतानाच जो अपघात ओरिसामध्ये रेल्वेचा झाला त्याच्यामध्ये मृतांची संख्या खूप मोठी आहे। कदाचित या शतकातला तो मोठा अपघात असू शकतो इथपर्यंत शंका व्यक्त केली जाते आहे। अत्यंत दुर्दैवी ती घटना आहे। त्या सर्व जे मृत्यू झाले आहेत त्यांच्या प्रति शोक व्यक्त करण्यात आला आजच्या बैठकीमध्ये। यामध्ये एक महत्त्वाचं काही 2-3 गोष्टी मला अशा वाटतायत की महाकवच नावाची योजना आणली होती, मोठा गाजावाजा करण्यात आला होता की यापुढे रेल्वेचा अपघात होणार नाही असं सांगितलं जात होतं। नेमकं हे महाकवच गेलं कुठं हे काही समजण्यास तयार नाही। दुसरी गोष्ट असे की माननीय पंतप्रधान आता तर रेल्वेच्या सगळ्या यांना झेंडा दाखवण्याकरता असतात, माननीय रेल्वे मंत्री कुठं असतात हा प्रश्न त्यामुळं देशामध्ये निर्माण होतो। रेल्वे मंत्री आहेत कुठे ही शंका सुद्धा व्यक्त होती आहेत। खरं ह्या सुरक्षेचं महत्त्व अनन्यसाधारण असतं। एक सुद्धा व्यक्ती जाऊ नये, नागरिक मृत होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे। असं असताना असं शेकड्यानं जर प्रवासी मृत होणार असेल तर ही अत्यंत काळजीची गोष्ट आहे। आपल्या भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये लाल बहादूर शास्त्री हे रेल्वे मंत्री होते आणि त्या कालखंडामध्ये अपघात झाल्यानंतर त्यांनी राजीनामा, आपल्या रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। त्यामध्ये पुन्हा एकदा एक वेळ अशी आली आहे की सध्याच्या केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, एक नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे, ही मागणी सुद्धा आमची आज आहे। एकंदर ज्या पद्धतीनं राज्य चाललेलं आहे ती सुद्धा खूप काळजीचं आहे। विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीत तर राज्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे। कांदा पिकाचे जो जिरायत भागामध्ये कमी पावसाचा भाग आहे त्या क्षेत्रामध्ये कांदा हे पीक येत असतं आणि तोच आधार वर्षभर त्या शेतकऱ्याकरता आपला चरितार्थ चालवण्यासाठी असतो। दुर्दैवानं चित्र असं आहे की त्या कांद्याचा शेतकरी पूर्णपणे नुकसान त्याचं झालं। विधानसभेमध्ये आम्ही आंदोलन केल्यानंतर घोषणा करण्यात आली, परंतु त्या घोषणेची अंमलबजावणी नाही। त्याच्यामध्ये इतक्या अटी घातल्या की शेवटी शेतकऱ्याला काही मिळत नाही अशा प्रकारची परिस्थिती आज आम्हाला दिसते आहे। भाजीपाला हा विषय आहे। टोमॅटो सारखं जे पीक आहे ते पूर्णपणे रस्त्यावर दिसत आहे। एक एकर टोमॅटो निर्माण करण्याकरता कमीत कमी 60,000 रुपये खर्च, हा कमीत कमीचा बोलतोय मी, 60,000 पेक्षा जास्त खर्च, रुपयापेक्षा खर्च येत असतो। तो शेतकरी कर्जबाजारी होऊन जातो, अडचणीत जातो। भाजीपाल्याच्या बाबतीत संपूर्णपणे सर्व भाजीपाल्यांच्या बाबतीत ही परिस्थिती झाल्यामुळे त्या अडचणी झाल्या आहेत। ज्या पद्धतीनं अवकाळी पाऊस झाला आणि त्यामध्ये नुकसान झालं, त्या नुकसानीचं अद्याप मदत, भरपाई हा शब्द आम्ही सुद्धा कधी वापरत नाही, पण योग्य अशी मदत ही होणं आवश्यक होतं, परंतु ती सुद्धा मदत अद्याप पोहोचलेली नाही।
अद्याप पोहोचलेली नाही. ही अवस्था आहे. संपूर्ण शेतकरी कर्जबाजारी अडचणीत असा तो गेलेला आहे. अशा वेळेस हे सरकार करतंय काय असा प्रश्न सर्वांसमोर आहे. परंतु एक गोष्ट आम्हाला दिसते आहे, घोषणा मोठ्या करतायत, भाषणं मोठी करतायत. इव्हेंट हा प्रकार आता नवीन सुरू झालाय का मोठमोठाले इव्हेंट करायचे आणि त्याच्यातून जनतेशी काहीतरी घोषणा करून संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. जनता यावर समाधानी होणार नाही. जनतेपर्यंत काय मिळालं जनतेला त्याच्या बाबतीतला विचार सातत्यानं जनतेमध्ये चर्चेला आहे की यांच्या फक्त घोषणा आहेत, इव्हेंट करतायत, मोठाले समारंभ करण्यामध्ये पटाईत झालेले आहेत. वस्तुस्थितीमध्ये मात्र काहीही काम चाललेलं नाही. दुर्दैवानं मंत्रालय हा भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेला आहे आणि जे कर्नाटकमध्ये चित्र होतं त्याच्यापेक्षा भयानक चित्र आज राज्यामध्ये निर्माण झालेलं दिसतं आहे. जनता पूर्णपणे नाराज आहे, नैराश्यामध्ये आहे आणि परिणामतः एक स्पष्टपणे दिसतं आहे की येणाऱ्या कोणतीही निवडणूक असो तुम्हाला महाविकास आघाडी अत्यंत मोठ्या मतानं विजयी झालेली दिसेल. आणि त्यामध्ये सुद्धा खरं तर एका चॅनलचा आता सर्वे आला आणि त्यामध्ये असं दाखवलं की सर्वात जास्त पाठिंबा मताचं टक्केवारी जी आहे ती आता काँग्रेसला मिळणार आहे. आणि ही आमच्याकरता एक अत्यंत चांगली गोष्ट आहे. आम्ही काम करतो आहोत, लोकांपर्यंत पोहोचतो आहोत. आमची एक विचारधारा आहे, तिचं संरक्षण आम्ही करतो आहोत, प्राणपणानं संरक्षण करतो आहोत. आणि त्यामुळं महाविकास आघाडी ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं यशस्वी होईल याची खात्री मला आहे. हे या निमित्तानं मी आपल्याला इथे सांगतो आहे. एक चित्र आहे की ज्यावेळेस नैराश्यामध्ये हे सरकार आहे, ज्या पद्धतीने हे सरकार आलं त्या बाबतीतच जनतेमध्ये नाराजी, तीव्र भावना आहे. ते कोणतेही प्रश्न सोडवण्यास तयार नाही, शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यास तयार नाही, बेरोजगाराला रोजगार देण्याकरता कोणती योजना त्यांच्या जवळ नाही. महागाई प्रचंड वाढल्यामुळे संपूर्ण जनता हैराण आहे. अशा वेळेस पुन्हा राजकारणावर कशा पद्धतीने आपल्याला सत्तेवर जायचं त्याकरता एकच मार्ग आहे त्यांच्याकडं आणि तो ते करण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यामुळं दंगली घडवण्याच्या दृष्टीनं अनेक पद्धतीनं कशा दंगली घडवता येतील 2-3 इव्हेंट तर झालेले आहेत, आपण पाहतो. मग तो अकोल्याचा असेल, शेवगावचा असेल, अशा 2-3 घटना घडल्या. त्र्यंबकेश्वरचं कसं होईना चला शांत झाल्याचा आनंद आम्हाला आहे. परंतु प्रयत्न असा आहे की समाजात भेद निर्माण करायचा, माणसं दूर करायची, एक माणसापासून माणूस दूर करायचा आणि त्याच्यावर आपली सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करण्याचा एकमेव सोपा उपाय ते करण्याच्या प्रयत्नात आहे. आणि म्हणून ह्या सगळ्यापासून जनतेनं सुद्धा सावध राहिलं पाहिजे, यांच्या हेतूपासून सावध राहिलं पाहिजे. हे सुद्धा आव्हान आजच्या या निमित्तानं मी करीत आहे. एक मला माहिती आहे, मी आता इतके वर्ष राजकारणात आहे, माननीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्याबरोबर सुद्धा आम्ही एकत्र पक्ष वेगळे, मतांतर असायची, तत्वज्ञान कदाचित वैचारिक वेगळं असायचं, तरी व्यक्तिगत आम्ही खूप एकामेकाशी म्हणजे सगळ्या पक्षातले आम्ही एकामेकाशी खूप निगडीत असायचो. पण त्यावेळेस सुद्धा कुठंतरी असं वाटत असायचं की स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्यावर अन्याय केला जातो आहे. ते सुद्धा काही काळामध्ये नैराश्यमध्ये ते गेले होते, कशा पद्धतीने त्यांच्यावर अन्याय होतो आहे. मला असं वाटतं की पंकजाताईवर सुद्धा आणि त्या बहिणीवर कुठेतरी अन्यायाची भावना त्यांच्या मनामध्ये येते आहे, हे नाकारता येणार नाही. आणि त्या भावनेतून पंकजाताई हे बोललेल्या असावेत असं मला वाटतं. आणि खरं म्हणजे ज्यांचा त्याग पूर्णपणे एक पक्ष उभारणीमध्ये एवढा मोठा त्याग असणारं ते कुटुंब आहे, त्यांच्या मनामध्ये असं येणं हे योग्य बिलकुल नाही. परंतु असं आहे की शेवटी पंकजाताईसाठी तर सर्वांचे दरवाजे खुले, काँग्रेसचा सुद्धा दरवाजा खुला आहे. नाही, आता मोठा भाऊ लहान भाऊ हे आम्ही सांगण्याऐवजी ते चॅनलनं सांगितलंय का काँग्रेस मोठा भाऊ आहे, हे थर्ड पार्टीनं सांगणं फार महत्वाचं असतं. ते सांगितलं ही चांगली गोष्ट आहे.
आणि शेवटी आम्ही कोणता याचा इश्यू करू इच्छित नाही, मोठा लहानचा. शेवटी एकत्र येणं, एकत्र पद्धतीनं परिस्थितीला सामोरं जाणं, निवडणुकांना सामोरं जाणं आणि भारतीय जनता पक्षाला पराभूत करणं हा उद्देश आमचा शेवटी आहे, तिघांचा आहे आणि आमच्या मित्र पक्षांचा आहे. त्यामध्ये आम्ही सफल होऊ. सर, आज पश्चिम महाराष्ट्राच्या जागांचा पण आढावा झाला. कोल्हापूर, हातकणंगले या जागा ज्या आहेत, सांगलीसारख्या जागा कुठेतरी काँग्रेसने लढाव्या अशी देखील एक मागणी करण्यात आली. हे खरं आहे की काही जागा ज्या आज आमच्याकडे नाही, परंतु आमची शक्ती तिथं जास्त आहे मेरिटवर. म्हणजे आमदार आमचे आहेत, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, ह्या सगळ्या संस्था ज्यावेळेस काँग्रेसच्या आहेत तर आम्ही ती मांडणी आमच्या ज्यावेळेस आघाडीची बैठक होईल त्यावेळेस ती आम्ही मांडणी करू आम्ही. आणि त्या पद्धतीनं आग्रह आमचा राहील की कोल्हापूरच्या आणि हातकणंगलेच्या जागेच्या बाबतीत ही चर्चा झालेली आहे, त्यामुळे तो आग्रह आम्ही करू. परंतु एकत्र बसू, चर्चा करू, निर्णय हा करू की जिथे निवडून येण्याची क्षमता ज्याची आहे त्याने ती जागा घ्यायची आणि निवडून आणायची. 48 मध्ये आघाडीच्या जागा जास्तीत जास्त, कदाचित आमचा तर अपेक्षा आहे की 40 जागा आमच्या याव्यात, त्या दृष्टीने आम्ही तयार करतो आहोत. कुठेतरी 2019चा जो फॉर्म्युला आहे तो चालणार नाही असं काँग्रेसच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे की नवीन फॉर्म्युलानुसार सगळं झालं पाहिजे. संजय राऊतांचं म्हणणं असं आहे की प्रत्येकाला वाटतं की 48 जागा ज्या आहेत त्या निवडून येतील, मागच्या वेळेस काँग्रेसची जागा होती आणि राष्ट्रवादीच्या जागा आल्या. नाही, फॉर्म्युला म्हणजे हा काय कायमचा परमनंट असतो असं काही मानण्याचं कारण नाही. आम्हाला शेवटी शोधायचा आहे आमच्या आघाडीच्या यशाचा फॉर्म्युला, आणि त्याकरता थोडंफार काही बदल करण्याची वेळ आली तर आम्ही केले पाहिजे. ही आमचे सर्व मित्रपक्षासह आम्ही मला वाटतं मान्य करू. सर, पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा निघणार आहे. पहिल्यांदा ती कन्याकुमारी ते काश्मीर निघाली, आता ती अरुणाचल प्रदेश ते गुजरात निघणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किती महत्वाची असेल आणि महाराष्ट्रात कसा इम्पॅक्ट दिसेल? नाही, एकंदर आपण भारत जोडो यात्रा जी माननीय राहुलजींनी काढली आणि 3560 किलोमीटरचा त्यांनी यात्रा ती केला, प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि एवढंच नाही तर कर्नाटकच्या यशामध्ये सुद्धा भारत जोडो यात्रेचा प्रभाव आहे असं मानलं जातं. आपल्याला लवकरच लक्षात येईल की मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा ह्या निवडणुका होत आहेत, तिथे सुद्धा भारत जोडो यात्रेचा प्रभाव दिसेल आणि आमच्या काँग्रेसला चांगल्या यश मिळेल आणि सत्ता मिळेल याची खात्री मला आहे. छत्तीसगडला सुद्धा चांगलं यश मिळणार आहे. परंतु केवळ भारत जोडोच्या यात्रेच्या त्या प्रवासाच्या रूटवरच यश मिळालं असं होणार नाही. मला वाटतं त्यामुळं महत्त्वाची गोष्ट कोणती घडली असेल, भारतीय जनता पक्षाचे जे काम करण्याची पद्धत आहे त्यामध्ये मुख्य विषयापासून जनतेचं लक्ष विचलित करणं, दुसरीकडे नेणं, त्याकरता निर्णय इव्हेंट घडवणं आणि जी बेरोजगारी आहे, जी महागाई आहे किंवा जे भेदाचं राजकारण केलं जातं, जे माणसांचे विद्वेषाचं राजकारण द्वेषाचं राजकारण केलं जातं, हे जे विषय मुख्य आहे देशापुढचे, आज लोकशाही पुढचे, आपल्या राज्यघटनेपुढचे, त्याकडे लक्ष वेधण्याचं काम राहुलजींच्या भारत जोडो यात्रेमुळे संपूर्ण देशाचं लक्ष, जनतेचं लक्ष वेधलं गेलं. आणि हा अत्यंत ऐतिहासिक अशी गोष्ट आहे. भारत जोडो यात्रा ऐतिहासिक आहेच, परंतु तिचा प्रभाव सुद्धा ऐतिहासिक राहील याची खात्री मला आहे. आता नवीन यात्रा जर तशी होणार असेल तर आनंदाचे लोक स्वागत करतायत, हजारोनं लोक जमतायत. महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला, आपण सर्वांनी पाहिला. नाही, आम्ही अजून या बाबतीत आमचे बारकावे आम्ही तपासतो आहोत. एकत्र पद्धतीनं चर्चा होऊनच त्या बाबतीतला निर्णय होईल. नाही, खरं यामध्ये श्रेयवादाची लढाई करण्याचं काही कारण नाही. कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न जरी केला तरी जनतेनं माहिती आहे की जो लढा आमचा पिढ्यानपिढ्या चालला होता निळवंड होण्याकरता म्हणून, आणि त्यानंतर निळवंड धरण सुरू झालं निळवंडे, आणि त्यानंतर कुणी काम केलं हे जनतेनं रोज पाहिलेलं आहे. त्यामुळं पाणी सोडण्याची संधी मिळाली याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी निळवंड केले. त्यामुळे निळवंड धरण ज्यांनी केलं त्या बाबतीतलं योग्य असं मी मान्य करतो ना. आज भारतीय जनता पक्षात येत माननीय मधुकरराव पिचड, तरी मी म्हणत असतो का त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. आम्ही तर माझ्या तालुक्यातलं खूप मोठं क्षेत्र हे निळवंड्यामध्ये असल्यामुळं मी तर माझा तो
ध्यासच होता, माझं स्वप्न होतं की ते पूर्ण झालं पाहिजे, पाणी दुष्काळी भागाला मिळालं पाहिजे. त्यामुळे श्रेयवादाचा कुणी किती केलं प्रयत्न तरी तो केविलवाना प्रयत्न ठरणार आहे. आता खरं म्हणजे एकंदर पाणी खूप मोठं पाणी त्याच्यामध्ये होतं. 10 TMC पाणी म्हणजे एक धरणा इतकं पूर्ण भरलेलं पाणी असताना ते आतापर्यंत मेच्या अखेरपर्यंत सोडलं नाही. शेवटी मला मागणी करावी लागली, माननीय पंतप्रधानांच्या हस्ते करायचं म्हणून आम्ही बोललो नाही, चला पंतप्रधान येत असतील तर हरकत नाही, आमचं काही म्हणणं त्यामध्ये काही नव्हतं. आणि शेवटी आता पाहिलं त्याच्यात म्हणजे तयारी करत असताना कशी केली पाहिजे, तर आज थोडीशी अडचणी येत आहेत. खरं म्हणजे ही चाचणी केली ती लगेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झाली असती तर आता उन्हाळ्यामध्ये सर्व दुष्काळी भागाला पाणी मिळालं असतं आणि त्यांना खूप मदत पुढील वर्षी सुद्धा झाली असती. दुर्दैवानं नियोजन तसं केलं गेलं नाही आणि त्याचा परिणाम आता पाहतो आहे की ती चाचणीमध्येच अडचणी येत आहेत. आज पाणी बंद केलं, पुन्हा चालू केलं, असं सगळं चाललेलं आहे. श्रेयाची लढाईमध्ये मी काही फार भाग घेत नाही. लोक पूर्णपणे जनतेला सर्वांना माहिती आहे की निळवंडे हे कोणी आग्रह धरला, कोणी प्रयत्न केला आणि कोणी त्यामध्ये मदत केली हे सर्वांना माहिती आहे. तो आमचा जीवनाचा ध्यास होता, स्वप्न होतं, ते पूर्ण झाल्याचाच आनंद आम्हाला आहे. सर, सध्या राज्यामध्ये तर आपण बघितलं विविध वक्तव्य करण्यात येत आहे. संजय राऊत शिंदे गटाच्या नेत्यांविषयी बोलताना थुंकले, मग त्यावर अजितदादा बोलले, मग त्यांनी परत वक्तव्य केलं की धरणात. हे सगळं कशा पद्धतीने बघतं महाविकास आघाडीसाठी हे मारक ठरत आहे? माझं मत असं आहे की ही सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत, खूप मोठा अनुभव जीवनाचा त्यांचा राजकारणाचा आहे, समाज जीवनाचा आहे. काही पोरं बाळ चुकीचं बोलले तर ते समजू शकतो, मोठ्याने तर जास्त काळजी घेतली पाहिजे. सर्वांनीच घेतली पाहिजे, आमच्या सहित सर्वांनीच काळजी बोलताना घेतली पाहिजे. माझं मत असं आहे की चॅनल जे आपले त्यांनी एक आचारसंहिता करावा, कोणतं दाखवायचं कोणतं दाखवायचं नाही. कारण आम्ही काहीतरी बोलून जावा आणि तुम्ही सगळ्या जनतेला ऐकवावा हे तरी कुठे योग्य आहे. पाळली पाहिजे या मताचा मी आहे. पार्लियामेंट का इलेक्शन तो अभी नज़दीक आया है, तो हमारे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी की ये मीटिंग 2 दिन की मीटिंग चल रही है और जो जगह हमारी है 48 जगह हमारी है उस पर डिस्कशन हम कर रहे हैं. हमारे डिस्ट्रिक्ट के सब जो कार्यकर्ता लीडर्स और कार्यकर्ता आते हैं वो उनकी भूमिका हमें समझा देते हैं कि क्यों कांग्रेस को लेनी चाहिए वो जगह. हम भी उनके साथ डिस्कशन करते हैं तो उसका फायदा ये होगा कि हमारा प्लान जो है हमें आघाड़ी के हमारे मित्र पक्ष के साथ जो डिस्कशन करना है उसमें जो हमें मटेरियल चाहिए, मालूमात जो चाहिए नीचे की, वो भी और क्लियर हो जाएगी और उसमें कांग्रेस को कौन सी जगह हम लेनी चाहिए और उसका कारण क्या है उसका स्पष्टता आएगी. नहीं, ऐसा है कि इसमें अभी चुन के आना ये सबसे जरूरी है. वो तो मेरिट पर हम ये करने वाले, डिस्कशन करने वाले. पहले जो कुछ क्राइटेरिया था उसमें कुछ चेंजेस करने हैं कि क्या, इसके बारे में भी चर्चा हो जाएगी. उसमें 50-50 या ऐसा कुछ नहीं. जो चुन के आने वाला आखिर में हमारे आघाड़ी के ज़्यादा से ज़्यादा संसद चुन के आनी चाहिए, इसका हम प्रयास करेंगे. नहीं, हमें पहले तो रेलवे मंत्री ने रिजाइन करना चाहिए एक नैतिकता के मुद्दे पर. कवच योजना उन्होंने लाई थी, उसका क्या हुआ वो भी जनता को बताना चाहिए. और तीसरा ऐसा कि रेलवे मंत्री है कहाँ, जो रेलवे का होता है इनॉग्रेशन होता है, नई रेलवे स्टार्ट की जाती है, माननीय पंतप्रधान होते उनके साथ तो खड़े रहना चाहिए. उन्होंने वो कहाँ रहते मालूम ही नहीं. लेकिन ये जो एक्सीडेंट हुआ है उस पर उन्होंने रिजाइन करना चाहिए. क्या लगता है कि ये उनका निर्णय नहीं कि ऐसे बहुत सारे दूसरे भी मैटर्स में कई बार आपने मांग की है लेकिन कभी इस्तीफा नहीं दिया गया? ये सच है. वो आखिर लाल बहादुर शास्त्री थे. अभी तो ये नया सरकार है, वो बीजेपी का सरकार है. वो तो हम देखते हैं कि इतनी सारी बेटियां, हमारी बेटियां सबकी, भारत की बेटियां आंदोलन करती है
फिर भी वो कोई एक्शन लेते नहीं। तो इसका ये समझ में आना चाहिए कि इनका ये सेंसिटिव सरकार नहीं है, संवेदनशील सरकार नहीं है। भारत जोड़ो आंदोलन का एक बार फिर पार्ट 2 देखने मिल सकता है, इसका कितना बड़ा फायदा होगा राहुल गांधी एक बार जब फिर से भारत जोड़ो आंदोलन के जरिए लोगों के बीच में? भारत जोड़ो आंदोलन कन्याकुमारी से श्रीनगर तक हो गया, उसका तो बहुत सारा फायदा हो गया। जनता में एक जागृति आ गई कि जो इश्यूज क्या है। हमारा इश्यू है महंगाई, हमारा इश्यू है बेरोजगारी, हमारा इश्यू है कि विद्वेष जो फैल रहा है उसको कंट्रोल करना, हमारा इश्यू है कि हमारी कॉन्स्टिट्यूशन के मुताबिक हमारा सरकार चलना चाहिए, देश चलना चाहिए। इस पर तो जागृति बहुत सारी हो गई। बहुत ये हिस्टोरिकल वर्क काम माननीय राहुल जी ने किया है। अगर वो और भी भारत जोड़ो करेंगे तो लोगों में और विश्वास आ जाएगा। नहीं, वो तो होता ही है। अभी पूरे देश में जागृति आई है कि क्या इश्यूज है अपने, तो उसका फायदा जरूर होगा। ये अगर वो भारत जोड़ो करेंगे फिर भी तो उसका फायदा जरूर होगा। ऐसा है कि पंकजा मुंडे वो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जी की बेटी है, उनके सबके साथ अच्छे रिलेशन है। वो फैमिली ऐसी थी कि पॉलिटिक्स के बाहर जाके उनके रिलेशन अच्छे रहते थे। उन्होंने बहुत सारा त्याग जो है उनका योगदान बीजेपी बढ़ाने के लिए बहुत सारा उनका है। क्यों महाराष्ट्र में बीजेपी आ गई, इतनी क्यों बढ़ गई, उसका हिस्ट्री लिखी जाएगी तो गोपीनाथ जी का नाम लेना पड़ेगा। फिर भी उन पर अन्याय हो रहा है ऐसे हमें भी लगता है। क्यों अन्याय करते समझ में नहीं आता, लेकिन उन पर अन्याय होता है, ये तो सचमुच है। वो बेटी वैसे उसके सिवाय बोलेगी नहीं, वो बोलती है इसका मतलब वो दुखी है। वो ऐसा है कि हमारे लिए तो जरूर खुले रहेंगे, उनके लिए तो जरूर खुले रहेंगे दरवाजे। नहीं, हमने सब नहीं, हमारे अब सीनियर हम सब लोग हैं, बहुत सारे सीनियर है, तो हमने सबने प्रिकॉशन लेनी चाहिए कि आप जो बात करते हैं वो चैनल पर किए जाती है वो बिल्कुल नहीं करनी चाहिए। उसके बारे में थोड़ा सा हमने भी माइंड का कंट्रोल करना जरूरी है। सर, महाराष्ट्रामध्ये लहान मुलांचा समोर आलेला आहे, मदरसा असेल हे सगळं पाहायला मिळते। मनमोहन सुद्धा काही सोशल पकडले गेलेले आहे, सगळं कसं होतं? नाही, मला खरं म्हणजे त्यातले बारकावे माहीत नाही, त्यामुळे मी काही बोलणं योग्य होणार नाही। थैंक यू। सरकार का कवच ब्रजभूषण जैसे लोगों के लिए, आप लोगों के लिए, रेलवे के लिए, सह्याद्रीची उंची म्हणजे